बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी. बीसीसीआयचे शाहरुख खानला थेट आदेश. मुस्तफिजुर रहमान केकेआर संघातून बाद. बांगलादेशात हिंदूंविरोधात जोरदार हिंसा सुरू झाली. अनेक हिंदूंना जिवंत जाळले. त्याविरोधात बीसीसीआय आक्रमक झाली. बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्स संघातून बांगलादेशी मुस्तफिजुर रहमानला काढून टाकण्याचे आदेश बीसीसीआयनं दिले. आयपीएलच्या मिनी लिलावात मुस्तफिजुर रहमानसाठी केकेआरनं तब्बल 9 कोटी 20 लाखांची बोली लावली होती. मुस्तफिजुरच्या निवडीवरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. धार्मिक संघटनांनी शाहरुख खान विरोधात आंदोलनाचा इशारा दिला. बांगलादेश शत्रू नसल्यानं आधी बीसीसीआयची वेट अँड वॉचची भूमिका होती. वाद वाढल्यानं सुरक्षेच्या कारणासाठी मुस्तफिजुरला रिलीज करण्याचे निर्देश दिले. मुस्तफिजुर रहमानच्या बदल्यात 9 कोटी 20 लाख रुपयात दुसरा खेळाडू घेण्याची केकेआरला परवानगी देण्यात आली. बांगलादेशात हिंदूंची जिवंत जाळून हत्या होत असताना बांगलादेशी खेळाडूंना कोट्यवधींच्या बोली लावून पोषणं हे 135 कोटी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे, अशी प्रतिक्रिया उमटते. त्यामुळे अखेर जनभावनेचा उद्रेक झाला आणि बीसीसीआयनं शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला चपराक लगावत मुस्तफिजुरला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र प्रश्न उरलाय तो हिंदूंविरोधात हिंसा होत असताना बीसीसीआयनं बांगलादेशी खेळाडूंना आधी लिलावात सहभागी होण्याची संधी का दिली. मात्र आता बांगलादेशी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवून उशिरा का होईना बीसीसीआयनं ठाम भूमिका घेतल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.